नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, अखेर या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की 1129 कोटी रुपयाचा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तो विमा कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे, याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे, याचबरोबर किती कोटी रुपयांचा मंजूर झालेला आहे, याचबरोबर कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे व वाटप कधीपासून होणार व हेक्टरी किती रुपये होणार, कोण्या पिकासाठी होणार, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, काळ्या कलरच्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि तो जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की त्या जिल्ह्यातील विमा कंपनी म्हणजेच ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1129 कोटी रुपयाचा पीक विमा अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। हा पीक विमा आता अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मंजूर केलेला आहे हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकूण 93 ते 94 महसूल मंडळांचा समावेश आहे। सर्व तालुक्यांमध्ये निधी वितरित केलेला आहे आणि 15 जुलैला हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिलं महसूल मंडळ आहे वाळकी चास, रुई 36, पारनेर, भालवणी, सुप्पा, वाडेगव्हाण, वडजिरे, निघोज, टाकळी, ढोकेश्वर, पळसी, श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पै, पेडगाव, चिंबळे, देवदैठण, कोळगाव, कर्जत, राशीन, भंबोरा, कोंबळी, मिरजगाव, माही, जामखेड, आरणगाव, खर्डा, नानच, नायगाव, शेवगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, पाथर्डी, माणिकदौडी, टाकळी, मानूर, याचबरोबर करंजी मिरी, नेवासा खुर्द, नेवासा बुद्रुक, सलाबतपूर, कुकाना, चांदा, घोडेगाव, सोनाई, वडाळा, भैरोबा, राहुरी बुद्रुक, सतराळ, ताहराबाद, देवळाली, प्रवरा, याचबरोबर टाकळी मिया, ब्राह्मणी, वांभोरी, संगमनेर बुद्रुक, धांदरफळ बुद्रुक, आश्वी बुद्रुक। याचबरोबर मित्रांनो, पुढील महसूल मंडळे शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळसने, साकूर, पिंपरणे, वीरगाव, समशेरपूर, राजूर, शेडी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, कोपरगाव, रावंडे, सुरेगाव, याचबरोबर दहीगाव, बोलका, पोहेगाव, राहता, लोणी, बाबळेश्वर, पुनतांबा, श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, अकोले आणि शिर्डी या सर्व महसूल मंडळातील पात्र झालेल्या खरीप हंगाम 2023च्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचं वितरण आता ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता एकंदरीत जर संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 92 ते 93 महसूल मंडळातील जे काही शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता आणि पात्र क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। आणि हे वितरण खूप मोठं वितरण आहे, कारण की भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता, भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम पात्र झालेले आहेत आणि ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 1129 कोटी रुपयाचा पीक विमा 15 जुलैपासून वाटप सुरू केलं जाणार आहे, अशी माहिती विखे पाटलांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा भेटणार आहे। मित्रांनो, आता अहिल्यानगर जिल्ह्याबरोबरच आता इतरही जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याचं वाटप सुरू आहे। 118 कोटी रुपयाचं पीक विम्याचं वाटप सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाटप सुरू आहे। याचबरोबर आता जे काही मराठवाड्यातील जे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र केलेले होते, ते पुन्हा रिजेक्ट केलेले क्लेम पुन्हा कंपनीच्या माध्यमातून ॲक्सेप्ट केलेले आहेत, ज्यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली असेल, नांदेड असेल, धाराशिव असेल, परभणी असेल, याचबरोबर लातूर असेल, मराठवाड्यातील सर्व 10 जिल्ह्यातील ज्या काही शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीने रिजेक्ट केलेले होते, बाद केलेले होते, ते पुन्हा त्या कंपनीच्या माध्यमातून ॲक्सेप्ट करण्यात आलेले आहे। त्यामुळे त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। परंतु त्या जिल्ह्यातील आकडेवारी आपल्यापर्यंत काल मी पोहोचलेली आहे, त्यामुळे मी आज अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे। त्यामुळे मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यातील या सर्व पात्र झालेल्या महसूल मंडळातील
शेतकऱ्यांना 1129 कोटी रुपयाच्या विम्याचं वाटप जवळपास 15 जुलै 2024 पासून होणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आणि हेक्टरी 22,500 रुपयापर्यंत होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या पिकाच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।